कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 25. ऋषी आत्ता बोलला, पुन्हा बोलू नकोस. अन्वी रागात म्हणाली, ओके सॉरी, सध्या माझं इंटर्नशिप आहे, पैसे नाहीत माझ्याकडे. ऋषी हसत म्हणाला. अन्वी म्हणाली, चल कॉफी पी, पूर्ण जाऊया. मिठू सांगून जायचं, खोटं का बोलायचं? आर्यन रागात तिच्यासमोर येऊन म्हणाला. आर्यन, काय हॉट दिसत आहात यार तुम्ही? ती सोफ्यावर बसत म्हणाली. आर्यन म्हणाला, मी मजाक करण्याच्या मूडमध्ये अजिबात नाही आहे, समजलं? खरं काय ते पटकन सांग मला. खरंच माझं ऑफिसचं काम होतं, मला आवरायला जायचं आहे आणि आत्ता तुम्ही माझ्यावर शंका घेणार? ती त्याच्याजवळ एक म्हणाली, तू जिथे गेली होतीस ती जागा खूप लांब आहे बाळा. मी असं म्हणालो का कोणाला भेटायला गेली होतीस? तो तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला, अहो माझ्या फ्रेंडचं घर तिथेच आहे आणि त्याची बाईक त्याने रिपेअरला टाकली, सो मी तिथेच गेले होते. ती त्याच्याकडे स्माईल करत म्हणाली, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? कालपासून विचार करतेयस? तो तिचे कपाळावर आलेले केस मागे करत म्हणाला, तुम्ही असताना कसला प्रॉब्लेम? ती डोळे मिचकावत म्हणाली, पण तो तिच्या चेहऱ्याकडे काळजीने बघत होता. तिला पण समजलं म्हणून ती शांत उभारली. तो तिच्याकडे पाहत काहीतरी विचार करत होता. मध्येच तिच्या केसावरून गालावरून हात पण फिरवत होता. ती थोडं पुढे आली आणि त्याच्या गालावर किस करून लांब झाली. त्याची लिंग तुटली, पण तिच्या वागण्याने तो डोळे उघडझाप करून तिला पाहू लागला. मी आवरायला जाते, आपल्याला निघायचं आहे ना? ती गालात हसत म्हणाली. त्याने तिच्या कपाळावर किस केलं आणि काही न बोलता निघून गेला. तिने पटकन ऋषीला मेसेज केला आणि आवरायला निघून गेली. रॉबिन, काम झालं आहे तुझं? उद्याचं प्लॅन रेडी आहे ना? आर्यन खाली पोर्चमध्ये थांबून रॉबिनसोबत बोलत होता. सर, प्रॉब्लेम हा झाला आहे की त्यांनी सिम फेकून दिलं आहे. सध्या त्यांनी सगळं कॉन्टॅक्ट तोडलं आहे. त्यांना ट्रॅक करता येत नाहीये. रॉबिन बिचकत म्हणाला. आणि हे सगळं झालं कधी आणि तू आत्ता सांगतोय? आर्यन चिडून म्हणाला. रॉबिन म्हणाला, सर, मला वाटलं आपल्या सिस्टममध्ये प्रॉब्लेम असेल म्हणून मी सांगितलं नाही, पण आता समजलं. रॉबिन, आत्तापर्यंत तो जिथे जिथे गेला आहे बेल्जियममध्ये जी जागा शोधा आणि आजच उचला त्याला. आणि सगळे ट्रान्सपोर्टवर आपली मनीष असू दे. चेकिंग केल्याशिवाय सोडू नकोस. मनीष कमी पडली तर तुझी वापर पण काही कर आणि आजच उचल त्याला. बस झालं नाटक. आणि त्रिशाचं काय रिपोर्ट्स? आर्यन वाढलेला श्वास कंट्रोल करत म्हणाला. रॉबिन म्हणाला, सर, त्या तिथेच आहेत आणि त्याची उरलेली फॅमिली अवॉर्डमध्ये तिथे आपली माणसं जाऊन आली. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, ती इंडियामध्ये आहे. त्यांचा बऱ्यापैकी बिझनेस आणि प्रॉपर्टी त्यांनी विकली आहे. आर्यन म्हणाला, रॉबिन, वर्धनला आजच उचल. उद्या पहाटेपर्यंत तू इथे हवा, पण स्वतःची काळजी घेऊन कर. आर्यन शांत झाला आणि त्याने अन्वीला कॉल लावला, जी कधीपासून तयार होत होती. मिठू यार, लग्नात पण ते भटजी बोलवायच्या अगोदर येऊन बसली होतीस ना? आज काय एवढं वेळ लावतेस? एकतर यायला रात्र होते, मग माझी झोप पूर्ण होत नाही. तो वैतागून म्हणाला. अहो किती ते ओरडत आहात, जिनाच उतरत आहे मी. तिने एवढं म्हणून फोन कट केलं. ती मेन गेटच्या बाहेर आली तर बाहेर गाडीला टेकून आर्यन तिचीच वाट पाहत थांबला होता. तोंडावरून तर वैतागलेला वाटत होता. तिने त्याची नाटक पाहून उसासा सोडला, कारण तो बोनेटवर झोपलाच होता. अहो उठता का आता? ती त्याच्याजवळ जाऊन खांद्याला धक्का देत म्हणाली. हा. तो तिचा आवाज ऐकून उठला. ती समोर आल्यावर त्याने डोळे उघडझाप करून पाहिले. लेव्हेंडर कलरचा नेटचा लॉंग गाऊन, त्यावर डार्क पर्पल रंगाचे फुल स्लीव्हचा ड्रेस, लांब केस समोर पिनअप करून मागे मोकळी सोडली होती. गळ्यात छोटासा मंगळसूत्र आणि कानातले जे केसाच्या पसाऱ्यातून मध्येच बाहेर डोकावत होते. तो खूप सुंदर दिसतेस आज. त्याचा आवाज कानावर पडताच ती लाजली. अहो चला, आपण घरच्या बाहेर थांबलोय. ती इकडे तिकडे बघत म्हणाली. त्याने तिच्या बोलण्यावर मान हलवली आणि तो जाऊन गाडीत बसला. त्याने एका हॉटेलसमोर गाडी उभी केली आणि खिडकीतून हॉटेलकडे पाहिलं. अन्वीने पण पाहिलं आणि ती पाहतच राहिली. हॉटेल पियरेल, त्याने नाव वाचत मुठी आवडल्या. त्याला अगोदर समजलं होतं बाबा का फोर्स करत होते पार्टीसाठी. त्याने डोळे 2 सेकंद बंद केले आणि खाडकन उघडले आणि अन्वीकडे पाहिलं. ती त्यालाच पाहत होती. आर्यन, हे तेच हॉटेल आहे ना? त्याने नुसती मान हलवली आणि गाडीतून उतरला आणि चालत तिच्या साईडला आला आणि दरवाजा उघडला. तिने त्याचा हात पकडला, पण त्याचे लाल झालेले डोळे आणि घामजलेला तडवा बघून ती तो कसा राग कंट्रोल करतोय बघत होती. दोघं आत आले. जास्त गर्दी नव्हती म्हणून तो यायला तयार झाला. दोघं उत्सवमूर्तीला भेटून टेबल पकडून बसले.
ती त्याच्याशी एक शब्द बोलली नव्हती. दोघं पुढच्या गोष्टीचा विचार करत इकडे तिकडे बघत बसले होते. रात्रीचे 10 वाजले होते. पार्टी संपायच्या अगोदरच आर्यन मिठूला घेऊन तिथून बाहेर पडला. दोघे शहराच्या बाहेर टेकडीच्या जवळ आले होते. समोर शहरातील काही भाग रात्रीच्या अंधारात चमकताना दिसत होता. आर्यन गाडीच्या बोनेटला टेकून उभा होता आणि अन्वी त्याच्या छातीवर डोकं टेकून समोरचा नजारा बघत उभी होती. दोघांना येऊन 15 मिनिट झाले होते तरी दोघं एकमेकांशी एक शब्द बोलले नव्हते. तो तिच्या डोक्यावरून एक हात फिरवत विचार करत उभा होता. आर्यन, तुम्ही बोला ना काहीतरी. कधीपासून आपण असेच उभे आहोत? ती शेवटी बोललीच. तिच्या आवाजाने त्याची तंद्री तुटली. चल जाऊयात का घरी? आर्यन तिच्या भोवतीचे हात सोडवत म्हणाला. मी यासाठी म्हणाले नाही. तुम्ही अस्वस्थ आहात. काय झालं सांगा? ती काळजीने म्हणाली. नो, आज खूप दिवसांनी त्या हॉटेलमध्ये गेलो तर अगोदरच आठवलं सगळं, म्हणून जरासा विचार करत होतो. आर्यन तिला जबरदस्ती स्माईल देत म्हणाला. आर्यन, त्या गोष्टीला 4-5 वर्ष झाले. माहिती तुम्हाला. झालेल्या घटना विसरणं शक्य नाही, पण आता सगळं नीट आहे ना? म्हणजे हॉटेल एवढं मोठं आहे, बाकी सगळं सेट आहे, घरचे सगळे एकत्र आहेत, तर तुम्ही का जुन्या गोष्टी आठवत आहात? होणाऱ्या गोष्टी झाल्या घडून गेल्या, पण त्याचा परिणाम झाला का? म्हणजे आता तुमचं ते पहिलं प्रोजेक्ट खूप चांगलं झालं ना, मग तुम्ही असं त्याकडे दुर्लक्ष का करत आहात? आणि मी हळूच म्हणाले, मिठू, घाव देणारे विसरत असतील, सहन करणारे नाही. वरून जरी सगळं नीट झालं असलं तरी मी काही विसरलो नाहीये आणि विसरणार पण नाही. त्यावेळी जेव्हा मी माझं पहिलं प्रोजेक्ट हातात घेतलं तेव्हा मला खूप त्रास सहन करावा लागला आहे. 6 महिने मी एका लीडरच्या असिस्टंट बनून काम केलं आणि केलं तरी मला याचं दुःख आहे की तेव्हा मला आजी आणि मनीष सोडून कोणी समजून घेतलं नाही. तो तिच्यापासून लांब होत म्हणाला. तिने त्याला मागून मिठी मारली. आर्यन, मी तुम्हाला आठवण करून देत नाहीये, पण तुम्ही त्रास करून घेत आहात त्याच गोष्टीचा. आणि आज तुम्ही एवढे सक्सेसफुल झाला आहात, मेहनत करता, तर झालेल्या गोष्टी उघाडात बसण्यात काय अर्थ आहे? ती त्याच्या भोवतीची मिठी घट्ट करत म्हणाली. मिठू, त्या गोष्टीचं टेन्शन नाहीये मला. फक्त मला माझा प्लॅन कसा तरी कंप्लीट करायचा आहे आणि तो मी करणार, तुझ्यासोबत लग्न करून. ते जरा सोपं झालं ती गोष्ट वेगळी, तो मनातच म्हणाला आणि हसला. चला जाऊयात घरी. खूप अंधार झाला आहे, परत सकाळी उठायचं असतं. अन्वी त्याच्यापासून लांब होत म्हणाली. चल. तो तिचा हात पकडत म्हणाला. काय झालं? ती त्याला हात पकडलेला पाहून म्हणाली. तुझ्या कानातलं निघत आहे, मी टाईट करतो, थांब. असं म्हणत तो तिच्या मागे जाऊन थांबला आणि तिच्या पाठीवरचे मोकळे केस एका साईडने पुढे केले. तिला त्याचं बोलणं कानातून डोक्यात जाईपर्यंत तिचे केस समोर आले होते. तिने उसासा टाकत मनात डोक्यावर हात मारला. आर्यन, तुम्हाला नाही जमणार ते, मी करते. अन्वी त्याची धडपड पाहून म्हणाली. कारण त्याला जमत नव्हतं आणि तो चिडला होता. अगं पण हे एकदा मागून बसतं मग पुढून बसत नाही, यात पण एवढा चिकटपणा? तो कानातलं काढून तिच्या हातात देत म्हणाला. तिने कानात हसत दुसऱ्या कानातलं पण काढलं आणि गाडीकडे निघाली. मिठू, आईस्क्रीम खायचं? तो तिच्या मागून येत म्हणाला. नको, मी रबडी खाल्ली आत्ताच. तिथे तुम्ही जेव्हा जेवणवरून लवकर उठून गेला होता. ती केसांना बांधत म्हणाली. त्याने तोंड बारीक केलं आणि गाडी चालू केली. ओके जाऊयात, तुम्ही खा, मी नाही खात. नको, मी एकटा मज्जा येत नाही, तो बारीक आवाजात म्हणाला. तोपर्यंत त्याचा फोन वाजला. त्याने गाडी साईडला घेतली आणि तो फोन घेऊन गाडीतून उतरला. ती त्याला जाताना बघत होती. जसं काही मी यांना खातच होते समोर फोनवर बोलल्यावर. ती तोंड वाकडं तिकडं करत म्हणाले. तो 5 मिनिटांनी गाडीत आला आणि तिच्याकडे बघून स्माईल केली. काय झालं? असं कुठल्या सटवीसोबत बोलून आलात जे एवढे खिदळत आहात? ती त्याचं रेड स्माईल पाहून म्हणाली. त्याने तिचं दंड पकडला आणि तिला स्वतःकडे वळवलं. मिठू, तू काही पण करताना आणि वागताना विचार कर, कारण माझी नजर सगळीकडे असते. तो तिचे समोर आलेले केस कानामागे करत म्हणाला. तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. आणि तू त्याच गोष्टी शोधत आहेस जे मला तुला शोधू द्यायचं आहे, तो डोळा मारत म्हणाला. ती त्याला मोठे डोळे करून बघू लागली. त्याने तिच्या मानेवरचा हात तिच्या दोन्ही गालावर ठेवून तिचा चेहरा अजून जवळ ओढला. मी समोरच्याला तेच दाखवतो जेवढं त्याला समजायला हवं, तो किंचितसा रागात म्हणाला. आणि शोधून शोधून तू मला शोधणार, ते तर मी तुझ्या समोरच आहे. पण त्याच्या एवढं जवळ गेल्याने तिने डोळे मिटून घेतले होते, कारण त्याचे ब्राऊज डोळे तिला खरं सांगण्यासाठी भाग पाडले असते आणि तिला ते होऊ द्यायचं नव्हतं. पण ती वेडी, तिला वाटत होतं त्याला काहीच माहीत नाही, पण तिला जेवढं माहिती हवं त्याच्या मते तेवढंच माहिती होतं. तिच्या बंद झालेले डोळे बघून त्याची नजर तिच्या ओठांवर खिळली आणि त्याने अलगद अंगठा फिरवला. तिने डोळे गच्च मिटून घेतले. त्याने पुढे येऊन तिच्या हनुवटीवर किस केलं. मिठू, एक गोष्ट लक्षात ठेव,
प्रत्येक गोष्ट माझ्या फायद्याची आणि माझ्या मर्जीने होते, तो मनात म्हणाला आणि तिच्या लालसर ओठांवर ओठ टेकवले. तिने त्याचा शर्टला गच्च पकडलं, कारण तो काहीसा राग दाखवत होता तिच्या ओठांवर. ती त्याचा स्पर्श समजून घेत होती. त्याचा राग, त्याचं कोड्यात बोलणं येणाऱ्या अडचणीची चाहूल देत होता. थोड्या वेळात तो शांत झाला आणि हळूवारपणे तिला किस करत होता. 5 मिनिटांनंतर तो तिच्यापासून लांब झाला आणि सरकन ओठ पुसत त्याने गाडी चालू केली. अन्वीने सीटला डोकं टेकवलं आणि डोळे बंद केले. आर्यने तिच्याकडे पाहिलं. ती डोळे मिटून बसल्याने त्याने स्पीड वाढवली आणि गाडी चालवण्यावर लक्ष दिलं. आर्यनना समजलं संध्याकाळचं म्हणजे ते वर्धनला शोधत आहेत आणि प्रिशाला पण. का असं काय झालं की हे एवढं त्याच्या मागे लागलेत? प्रिशा यांना सोडून गेली म्हणून. मग ती परत आली तरी हे शांत आहेत. आणि वर्धन, तो कुठे आहे? किती कोड आहे सगळं, किती जोरात किस करत होते. ही कुठली पद्धत राग काढायची? पण जे चालू आहे खूप घोळ आहे. आता मी सुद्धा काही करू शकत नाही, कारण यांना लगेच समजेल. ती विचार करतच करत झोपी गेली. मला उठवायचं ना, मी चालत आले असते. आणि मी आर्यनला पाहून म्हणाली, कारण त्याने तिला उचलून आणलं होतं. ती असं म्हणतच तो थांबला. आर्यन म्हणाला, उतर. नाही, मला झोप येते. तिने असं म्हणत त्याच्या मानेभोवती हात गुंफले आणि झोपली. नाटकी. तो गालात हसत तिला घेऊन रूममध्ये आला. तिने दरवाजा बंद केला. जा, फ्रेश होऊन कपडे चेंज कर, मला पण जाऊ दे. तो तिला खाली उतरवत म्हणाला. थँक्स म्हणत ती निघून गेली. मिठू, झोप. तो तिचं डोकं थोपटत म्हणाला. तुम्ही कुठं चालला मी झोपल्यावर? तो एवढं थोपटून झोपवतोय म्हणून ती म्हणाली. काम आहे ऑफिसचं. तो हसत म्हणाला. एवढ्या रात्री? ती डोळे बारीक करून म्हणाली. ठीक आहे, चल माझ्यासोबत प्रेझेंटेशन बनव, म्हणजे तुला समजेल जेवढं तुझ्या मनातील शंका दूर. तो बेडवरून उतरत म्हणाला. पाठीमागून आवाज आला नाही म्हणून त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती कामाचं नाव ऐकून झोपून गेली होती. त्याने सगळे लाईट बंद केले आणि स्टडीमध्ये गेला. त्याने तिथल्या कपाटातून त्याची गन काढली आणि तो आवाज न करता मागच्या दरवाजाने घराच्या बाहेर पडला. तिथं त्याने अगोदर गाडी पार्क केली होती, पण त्याला कोणीतरी जाताना बघितलं होतं. त्या व्यक्तीने पटकन फोन लावला. अगं, कधीपासून फोन करते मी? ती व्यक्ती वर्धन पकडला गेला आहे. त्या रॉबिनने त्याचा पाठलाग करून त्याला पकडला. आता मी काय करू? बाबाकडे पण तो गेला होता. समोरची व्यक्ती घाबरून म्हणाली. अरे देवा, आता त्या वर्धनने तोंड उघडलं तर गेलो आपण. मी कुठे जाऊ आता? इथे या जंगली भागात कसं तरी राहते. आता इथून कुठे जाऊ? अगं, तू जंगलात तर राहते, मी तर त्याच्या घरात राहते. माझा विचार कर ना बाबा. काहीतरी करावं लागेल, पण काय? काही पण करा, पण तुमचं तोंड लगेच उघडून बोलू नका. तुम्ही त्याच्या घरचे आहात आणि मला माहिती आर्यन त्याच्या घरच्या लोकांवर खूप प्रेम करतो. तू ठेव, बघते मी काय करायचं ते. समोरची व्यक्ती रागात म्हणाली. हॅलो मनीष, हा बोल रे. मी पत्ता पाठवतो, तिथे ये आणि सोबत माझ्या वकीलला घेऊन ये. रॉबिन आला आहे गिफ्ट घेऊन. आर्यन हसत म्हणाला आणि गाडीचा स्पीड वाढवला. सगळ्यात फक्त एकच व्यक्ती शांत झोप घेत होती, पण तिच्या त्या शांततेला आता नजर लागणार होती. सुख काही लोकांच्या आयुष्यात मृगजळ सारखं असतं. क्षणिक सुख पचवण्याच्या अगोदर ते गायब पण होतं. पण माणूस जगणं सोडून देत नाही. कधीतरी सुख मिळेल या आशेने तो जगतो. असं काहीसं झालं होतं मिठूचं. येणारं वादळ तिच्या आयुष्यात सुख आणेल का की दुःख? ते त्या मृगजळच्या प्रेमात होती, पण ते मृगजळ आता वादळ बनलं होतं. असं म्हणतात, चांगल्या लोकांसोबत चांगलंच होतं. हा पण पहिला वाईटचा डोंगर त्यांना सर करावा लागतो. ज्याने संयम ठेवला तो जिंकला, ज्याने नाही तो अडकला कायमचा. वर्धन मनीष त्याच्या डोक्यावरचा कापड काढत म्हणाला. वकील उद्या घरी डिवोर्स पेपर दुपारपर्यंत मिस जोशीच्या हाती लागले पाहिजे. पण त्या अगोदर त्याच्या जरा प्रेमावरून विश्वास उडवायचा आहे. मनीष, रेकॉर्डिंग चालू कर. आर्यन हसत म्हणाला. माझ्यापासून पडून तू 5 वर्षे लपला. माझ्या कंपनीला फसवून तुम्ही सगळ्यांनी स्वतःचा फायदा पाहिला. पण आता अजिबात तसं होणार नाही. बिलकुल पण नाही. कारण हा तो आर्यन नाहीये जो कोणावर पण विश्वास ठेवायचा. तुमच्यामुळे बाबांना अजून पण बेड रेस्ट दिलं आहे. त्यांची कंपनी ते सांभाळू शकत नाहीत तुमच्यामुळे. सगळ्यांचा मी हिशोब घेणार आहे, कारण मी तयारीने आलोय. आता तू जागोजागी फिरतोय मला घाबरून इतकी वर्ष. आर्यन रागात म्हणत त्याच्या कानाखाली मारली. जेव्हा मला समजलं ना तू इथे पण एका मुलीला फसवून गेला आहेस, मी तिला शोधलं आणि आज तिच्यासोबत लग्न केलं. आर्यन हसत म्हणाला. हे बघ आर्यन, मान्य करतो मी सगळी चूक केली आहे. मान्य आहे, त्या हॉटेलच्या वेळी मी पेपरमध्ये घोळ घातला होता आणि तुझं प्रोजेक्ट चोरून विकलं पण होतं. पण मी थकलो आता, पडून सगळं रस्त्यावर आणलं आहे मी.
फक्त एकच आशा आहे जगण्याची, ती म्हणजे मिठू. प्लीज तिला डिवोर्स दे. खूप प्रेम करतो मी तिला, पण पैसा पाहून माझं मस्तक फिरलं आणि मी तिचा अपमान करून तिला सोडून दिलं. वर्धन कसा तरी सावरत म्हणाला, प्रेम करतो तू? ती करते का पण? तिचं तर माझ्यावर प्रेम आहे आणि त्याचा तर फायदा झाला आहे मला खूप. ते पण तिच्या नावावरची प्रॉपर्टी आजीने केली होती, ती प्रॉपर्टी आता माझी आहे. तिचं काम आता संपलं, तिची गरज नाही आहे मला. किती नाटक करावी लागली मला माहिती मित्र. मित्र म्हणून तिच्या मागे फिरावं लागलं. ते रस्त्याच्या बाजूचं जेवण केलं मी तिच्या. त्या फडतूस गोष्टीत मी हसत साथ दिली. तिच्यासाठी त्या फालतू कंपनीसोबत डील केली. तिच्या लोकांसोबत प्रेमाने वागलो. तिचं बालिश वागणं झेललं, ते फक्त एका सायन्ससाठी. आणि हां, तिला डिवोर्स तर देणार आहे आणि हे तिला पण मान्य आहे. आम्ही अगोदरच ठरवलं होतं. आर्यन खुनशी हसत म्हणाला. वर्धन म्हणाला, बघ आर्यन, तू तिला सोडणार आहेस ना, तर माझं मला प्रेम परत कर. हा आर्यन, कर्ज व्याजासकट परत करतो. आर्यन खुनशी हसत म्हणाला. त्याचं पुढचं बोलणं ऐकायची तिच्यात हिंमत नव्हती. तिने तो समोरचा लॅपटॉप एका हाताने जोरात ढकलला आणि त्यातून येणारा आवाज बंद झाला आणि ती जोरात रडायला लागली. प्रेम करणं गुन्हा आहे वेडी. तुटलेल्या लोकांनी तर प्रेमाशी खेळूच नये. त्याचं तुकड्यांनी आपल्यावर वार होतो आणि आपण स्वतःचं रक्तभांबाड होतो. ज्याच्यावर उपचार करणं अशक्य आहे, एकच जगावं, पण कधी आपल्या प्रेमाची हेळसांड बघू नये. त्याच्या डोळ्यातलं प्रेम, त्याच्या चेहऱ्यावरची माझ्याबद्दलची काळजी, त्याची मैत्री, त्याचा माझ्यासाठी असलेला रिस्पेक्ट, जिव्हाळा, सगळं सगळं खोटं होतं. वर्धनला मिळवण्यासाठी माझा वापर केला, कारण त्यांना माहिती होतं कधी ना कधी वर्धन माझ्यासाठी परत येईल आणि माझ्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांनी माझा वापर केला. सरळ सरळ सांगायचं होतं, जीव लावून, मनात प्रेम फुलवून त्याला पायदळ कुस्करायची काय गरज होती? मी वेडी. खरंच माझ्या नशिबात खूप सुख बघून हुरळून गेलं. ते ऑफिसचे पेपर म्हणून यांनी माझ्याकडून त्या प्रॉपर्टीचे पेपर साईन करून घेतले. ती असं म्हणतच जोरात रडायला लागली. 1 तासाने ती उठली. या अन्वीने कधी कोणासमोर प्रेमाची भीक मागितली नाही ना, मागणार नाही. त्यांनी त्याचा फायद्यासाठी माझा वापर केला ना, मग त्यांना त्याची प्रॉपर्टी त्यांनाच असू दे. म्हणत तिने बॅग भरायला घेतली आणि सगळे तिच्याकडे असलेले सोनं, कागदपत्र सगळी घेतली. तिने सगळी पेपर जमा केली आणि साईन करायला बसली. तिने प्रॉपर्टीचे पेपर साईन केले, जे 60% तिच्या नावावर होते आणि तिच्या साईनने ते आर्यनच्या नावावर होणार होते. शेवटी तिने डिवोर्स पेपर हातात घेतलं. सगळे पेपर पाहिले. आर्यनची साईन झाली होती. तिने मन घट्ट करत सगळ्या पानावर साईन केली आणि त्या फुटलेल्या लॅपटॉपला असलेला पेन ड्राईव्ह काढला आणि कागदपत्र घेऊन ती खाली निघून गेली. वर्धनला काल रात्री मार खाऊ घालून ते रेकॉर्डिंग अन्वीकडे पोहोचवलं होतं आणि आर्यन आणि मनीष सिटी सोडून बाहेर आले होते, कारण घरी प्रचंड भांडण होणार होतं आणि त्याला त्याचा घंटा फरक नव्हता पडत. फक्त आजीची काळजी होती, पण आजी त्यांच्या आजोळी 2 दिवसापूर्वी गेल्या होत्या, म्हणून त्याने हा डाव टाकला होता. मनीष म्हणाला, आर्यन, तू अन्वीकडून अगोदर कुठले पेपर साईन करून घेतले, कारण सगळे पेपर तर तिच्याकडे आहे. मनीष कन्फ्यूज झाला होता. अर्थात त्याला अर्धच सगळं माहिती होतं आणि त्याला फक्त वेळ आल्यावर खरं समजणार हे त्याला पण माहिती होतं. आर्यन फक्त गालात हसला आणि घरातलं CCTV पाहू लागला, जिथे साफ दिसत होतं अन्वीने सगळे पेपर बाबांच्या हातात दिलेलं. घरचे सगळे थक्क झाले होते. त्यात तर काही जण खुश होते, पण त्यांना हे माहिती नव्हतं की ज्यासाठी ते खुश आहेत त्यासाठी त्यांना आता कोणाच्या तोंडी लागायचं आहे. बाबा, आई, काका, काकू तिला समजावत होत्या. मध्येच कोणाला तरी फोन करत होती. अर्थात आर्यनला, पण आर्यनने फोन बंद केला होता. ती हात जोडून सगळ्यांची माफी मागत होती, रडत होती. तिचं रडणं पाहून मनीषच्या डोळ्यात पाणी आलं, पण आर्यन निर्विकारपणे समोर पाहत होता, जसं की त्याला याची अगोदर कल्पना होती. अर्थात त्यानेच सगळं घडवून आणलं होतं. अन्वी घराच्या बाहेर पडली आणि आर्यनने लॅपटॉप बंद केला. मिठू, मिठू, तू इथे काय करतेस? चल घरी पटकन चल. हे बघ, आपण ठरवू पुढचं. आणि तुझ्या ऑफिसमध्ये तुझे रिझाईन लेटर आले आहे कालच. पूर्वा अन्वीच्या बाजूला बसत म्हणाली. हे सगळंच ठरवलं ना त्यांनी, असं म्हणत ती अजून रडू लागली. काय झालं? पूर्वा काळजीने म्हणाली आणि अन्वीने तिला सगळं सांगितलं. खरं तर पूर्वा भयानक घाबरट आणि नाजूक होती. अशा तरी अन्वीबद्दल अगोदर कल्पना असल्याने ती शांत झाली. तिला सध्या अन्वीला सावरणं गरजेचं होतं. हे काम अर्थात सुजयचं होतं, कारण तो तिच्या जवळचा होता, पण त्याला बोलवल्यावर सगळं बिघडणार म्हणून ती शांत बसली. खरं तर मनीषबद्दल तिच्या मनात आलं, पण तिने त्याला टाळलं. पूर्वा म्हणाली, मिठू थांब, मी तिकीट बुक करते, आपण सोबत जाऊ.
मी रिझायनेशन लेटर टाकते माझं, पण ऑफिसमध्येच. पुरू काही पण कर, मला दादूकडे सोड. मला तो हवा आत्ता. आणि सुजयला आणि बाकीच्यांना नको सांगू, आपल्यात असू दे हे. अन्वी रडत रडत म्हणाली. दोघी स्टेशनला आल्या होत्या आणि आता इथून त्यांनी बँगलोरला जायला ट्रेन बघत होत्या. मी माझं सामान कोणाकडूनही तर मागवते. 1.5 तासाने गाडी आहे. पुरू, तू का सोडते ऑफिस? मी जाते एकटी. असं पण आता आयुष्य एकटीच आहे गं. माझं एकटीला जगायचं आहे. सध्या मला सगळीकडे अंधार दिसतोय, पण या अंधारात मीच स्वतःची काळजी घेणार आहे. ती रडत रडत स्वतःला मोटिवेट करत होती. सवय झाली होती तिला एकटीला दुःख झेलायची, पण आतापर्यंत एक शब्द तिने त्याच्याबद्दल काढला नव्हता. काढणार तरी कसं? चूक तर दोघांची होती. ठरवलं तर तसंच होतं, दोघांचं डिवोर्स घ्यायचा, आणि तो झाला पण. पण प्रेम करायचं ठरवलं नव्हतं. मिठू, मी येते, तुझ्यापेक्षा महत्त्वाचं नाही येते. पूर्वा तिच्या डोक्यावरून हात फिरत म्हणाली. अन्वी म्हणाली, चल, मला इथे नाही राहायचं, दादूकडे जायचं आहे. एक गेला 2 राहिले, आणि 2 पक्षी एकाच संपवणं त्याला सोपं आहे, पण पळवून पळवून मारण्यात मज्जाच वेगळी. एकटी वर्षवाट पाहिली अजून थोडे दिवस. मनीष घरी माणूस पाठव आणि मिस जोशीने जमा केलेले पेपर घेऊन यायला सांग. काही विचारलं तर मला फोन करायला सांग, मी बघतो. आर्यन निर्विकारपणे म्हणाला. 4 महिन्यांनी धडाम. आई शपथ, सोफा खूप सेफारला आहे. एवढे दिवस झालं झोपतो यावर, पण हे बेन मला रोज खाली फेकतो. याला पण तिचीच आठवण येते असेल. आर्यन अर्ध्या झोपेत कंबर चोळत म्हणाला. त्याने घड्याळात वेळ पाहिलं. सकाळचे 6 झाले होते. त्याने रूमवर नजर फिरवली. काल थोडं सामान त्याने इकडं तिकडं फेकलं होतं. अर्थात रागातच बसल्या बसल्या त्याने फोन समोरच्या बेडवर भिरकावला आणि कंबर पकडत उठला आणि आळस झटकत तो जिमला निघून गेला. सगळं आवरून तो खाली नाश्त्याला आला. घरी फक्त त्याच्यासोबत काका आणि काकू सोडले तर कोणी बोलत नव्हतं, आणि याच्याबद्दल त्याला काही वाटत नव्हतं. नाश्ता. आर्यन टेबलवर बसत जोरात ओरडला. आजीनं सुद्धा त्या परत आल्यावर जेव्हा सगळा प्रकार समजला, त्या आर्यनसोबत काहीच बोललेलं नाही, कारण 6 महिन्यांनी डिवोर्स घ्यायचा प्लॅन दोघांचा होता. पण मिठू त्यांची मैत्रिणीची नाती आहे, आणि त्याने तिच्यासोबत नीट वागणूक केली नाही, पण परत त्याने प्रॉपर्टीसाठी सगळं केलं. त्यामुळे त्या चिडल्या होत्या. त्यांनी स्वतः अन्वीच्या नावावर प्रॉपर्टी केली होती की पुढे जाऊन यासाठी तरी सोबत राहतील आणि एकमेकांची सवय होईल. पण आर्यनने मधला रस्ता निवडला होता. काकूने त्याच्यासमोर नाश्त्याची प्लेट आणून ठेवली. त्याने काही न म्हणता खायला सुरुवात केली. आजी त्याच्यासमोरच बसल्या होत्या. आर्यन. 4 महिन्यांनी त्यांच्या तोंडून आपलं नाव ऐकून त्याला छान वाटलं. त्याचे खाणारे हात थांबले आणि त्याने आजीकडे पाहिलं. पुढच्या महिन्यात यांची पुण्यतिथी आहे. 10वीच्या वेळी ती बिल आपल्याला वाचवायला मिळणार आहे, एवढं लक्षात असू दे. आणि त्या विलप्रमाणे तुला दुसरं लग्न करता येणार नाहीये, कारण आपल्या इथे ती प्रथा नाहीये. आजी एवढं म्हणून गप्प बसल्या. मग मी काय करावं? तुमची इच्छा आहे लग्न परत तिच्यासोबत? लग्न मी करणार नाहीये, मग ते कोणासोबत का असेना, आर्यन शांतपणे म्हणाला आणि नाश्ता करू लागला. मग कोणासोबत करणार? प्रिशासोबत? आजी असं म्हणताच आर्यन गालात असला. आर्यन म्हणाला, एवढे वाईट दिवस अजून या आर्यन देशमुखच्या नशिबात आले नाहीत. मग ती इथे का आली आहे? प्रिशा सगळ्यांना भेटून गेली होती. तिला बिझनेसमध्ये आर्यनची मदत हवी होती, म्हणून ती 1-2दा घरी येऊन गेली होती. आर्यनने सुद्धा तिच्यासोबत शांतपणे संवाद साधला होता. वर्धनला जेलचा रस्ता दाखवला होता, कारण त्याने अजून 2 कंपनीची जागासोबत गैरव्यवहार केला होता. अर्थात आर्यनमुळे त्याला जेल झाली होती. ही बातमी प्रिशाला माहिती होती, पण मूग गिळून गप्प बसल्या. अखेरीस तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ती शांत किती दिवस बसणार तिलाच माहिती. आई बाबा तर सरळ 2-3 वर्षासाठी गावाला निघून गेले होते. आईची पण तब्येत अन्वी निघून गेल्यावर खराब झाली होती. जय तर घरी असल्या नसल्यात जमा होता. मागच्या महिन्यापासून त्याने ऑफिसमध्ये लक्ष घालणं चालू केलं होतं. काकूंनी जबरदस्ती अंजूला दिल्लीला पाठवलं होतं. ती पण गेली होती, पण मन कोणाकडे तर देऊनच गेली होती. पण ज्याच्याकडे दिल होतं त्या बिचाऱ्याला त्याच्याबद्दल काही घंटा माहिती नव्हतं. तो बिचारा पोलीस स्टेशनच्या वाऱ्या करत सगळीकडे फिरत होता. सुजय आणि बाकी गँग शांत होती. अर्थात त्यांना अगोदर कल्पना होती दोघांच्या डिवोर्सची. पूर्वा फक्त अन्वीसोबत होती. बाकीच्यांच्या क्लबचं काम सांगून तिने त्यांना सोबत घेऊन जाण्यास टाळलं होतं, कारण ते त्यांचं स्वप्न होतं आणि एवढ्या तेवढ्या कारणाने गिव्ह अप करणं जमणार नव्हतं तिच्यासाठी.
तिचा बिझनेस बुडाला आहे, काकांना खूप लॉस झाला आहे आणि लोन वाढलं आहे, तर त्यासाठी तिला हेल्प हवी म्हणून ती आली, आर्यन शांतपणे म्हणाला. आणि त्याचं बोलणं ऐकून काकू गालात असल्या. हो, कारण त्याचं होत्या सगळ्यांच्या मागे प्रिशाला आर्यनच्या आयुष्यात परत आणणं. त्यांचा तर प्लॅन होता. तो मनाने प्रचंड हळवा होता आणि त्यांच्या रिलेशनशिपबद्दल घरी सगळ्यांना माहिती होतं. तो प्रिशाला भयंकर जपायचा आणि ती सोडून गेल्यावर त्याला तुटताना सगळ्यांनी पाहिलं होतं. आणि मी निघून गेल्यावर प्रिशाला परत त्याच्या लाईफमध्ये आणायचं, कारण त्यांना हेच वाटत होतं की त्याला अजून ती आवडते आणि त्याने तिचा फोटो जपून ठेवला आहे. फक्त त्या फासा टाकण्यासाठी बरोबर वेळ बघत होत्या आणि ती वेळ आली आहे हे समजलं त्यांना. आर्यन तिला समोर बघून नक्की पिघळणार. त्यांना माहिती होतं. आर्यन अति होते हे. माझ्या शब्दांना काही किंमत नाही आहे का घरात? आजी रागाने म्हणाल्या. मुळात ती इथे घरी येऊन सगळ्यांना भेटली, वरून हा काही बोलतही नाहीये. मला उशीर होतोय, आर्यन खुर्चीवरून उठत म्हणाला.